समजतंय की या चोरीत घरचा भेदी सामील हाय आणि त्या विजयनगरच्या राजानं आणि त्या नारो भटानं मिळूनच मूर्तीची चोरी केली हाय. नारो भटा, आता तू जिवंत नाही राहणार या पाटलाच्या हातनं. कुठं बी लपला असेल तिथं शोधून काढील. याच देवळात सर्व समक्ष तुझी चामडी सोलून काढता बघा. पाटील साहेब, मला पण त्या नारो भटावरच संशय यायला लागलाय बघा. हा नुसता संशय नाही तर माझी पक्की खात्री होऊन चुकली आहे की हे कारस्थान त्या नारो भटाचंच आहे. कदाचित त्या राजानं त्या नारो भटाला एखादा रत्नहार भेट देऊ गेला असावा आणि त्याला झाबड बोलला असावा. अरे पण थेरड्या, म्या म्हणतो त्या राजाच्या आमिषाला कसला बळी पडतोस रे? समजा रे केली तुझ्यावर विश्वास ठेवला, मंदिराचा पुजारी बनविला आणि तू असला नीच कर्म करायला सिद्ध झाला तू तुझ्या जिंदगीवर. कुलकर्णी, मी निघतो आता. साऱ्या गड्यांना नारोबटाच्या शोधार्थ पाठवितो. पाटील, तुमचा संशय जर खरा ठरला असेल तर गड्यांना पाठवून त्याचा काही उपयोग होणार नाही. नारोबट तुमच्या हाती लागणं शक्य नाही. का बुवा? शंकर पाटील म्हणतात मला. अहो, आकाशात उडत्या पक्षाची पाका मोजणारे आम्ही. तुम्ही म्हणता आम्हाला नारोबट नाही सापडणार? तुम्ही चिंता नका करू. म्या बघतो तो हरामखोर कसा सापडत नाही. या पंढरपुरात कुठल्या तरी कानाकोपऱ्यात जरी दडून बसला असल तिथं शोधून काढी. नारो भटा, आता तुझी काय नाही. अहो पाटील, नारोबट पंढरपुरात असेल तरच तुम्ही शोधून काढणार ना, आणि नसेल तर म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला कुलकर्णी? असेल तर नारोबटही त्या महाराजाबरोबर विजयनगरला गेला असेल. मग तो पंढरपुरात कसा सापडेल आपल्याला? आरच्या, हे तर माझ्या ध्यानीच आले नाही. कदाचित आपलं म्हणणं बरोबर सोडणार त्या नारोबटाला. आजच्या आज जातो 4 तगडे गाडी घेऊन विजयनगरला आणि मुसक्या बांधून आणतो त्या भटाच्या. पाटील, विजयनगर म्हणजे लांबचा पल्ला आहे. शिवाय दुसऱ्या राज्यात जाऊन बळजबरीनं कुणाला तरी पकडून आणणं